नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी नागरिक शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण इयत्ता 7वी इतिहासाचा पहिला घटक पाहिलेला आहे, इतिहासाची साधने. त्यानंतर आज आपण नागरिक शास्त्राला सुरुवात करत आहोत आणि नागरिक शास्त्राचा जो काही पहिला घटक आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वांनी इतिहासाच्या पहिल्या घटकाचे स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहिलेले असतील. ज्यांनी कोणी लिहिलेले नसतील त्यांनी लिहून घ्यावे, जेणेकरून आपला अभ्यास चालू राहील. इयत्ता 7वी नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना आपण 6वीला पाहिलेला आहे. 6वीला स्थानिक प्रशासनाची ओळख होती नागरिक शास्त्रामध्ये. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही आहेत, शहरी असतील किंवा ग्रामीण असतील, त्याचा अभ्यास आपण केला. जिल्हा प्रशासनाचा अभ्यास आपण केला. तर इयत्ता 7वीला जो नागरिक शास्त्र आहे तो आपल्या संविधानाची ओळख या संदर्भाने आहे. म्हणजे 7वीच्या नागरिक शास्त्रामध्ये टप्प्याटप्प्याने आपण आपल्या संविधानाची ओळख करून घेणार आहोत. संविधान म्हणजे नेमकं काय आहे, संविधानामध्ये कोणकोणते नियम आहेत, कोणकोणते कायदे आहेत आणि आपल्या देशाचा एकंदरीत कारभार कशा पद्धतीने चालतो या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पहिल्या घटकामध्ये आपल्या संविधानाची ओळख करून घेऊया. सर्वांना माहिती आहे आपले संविधान. आपण दररोज शाळेमध्ये असताना परिपाठामध्ये आपण संविधान म्हणायचो. तर ते काही पूर्ण संविधान नाहीये, तर संविधानाची जी काही उद्देशिका आहे ती आपण आपल्या परिपाठामध्ये म्हणत असतो. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना संविधानाची थोड्याफार प्रमाणामध्ये ओळख आहेच. तर आपण सविस्तर संविधानाची ओळख करून घेऊ आणि त्यानंतर मग संविधानानुसार कशा पद्धतीने देशाचा राज्यकारभार चालतो या संदर्भाने आपण चर्चा करू. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण कोणकोणते संकेत पाळतो, कोणकोणते नियम पाळतो आणि मग ह्या संकेत नियम पाळण्याची आवश्यकता कशी निर्माण झाली हे सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयीचे काही संकेत असतात. म्हणजे कुटुंबामध्ये लिखित नियम नसतात, पण प्रत्येक सदस्याने कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश असेल किंवा अभ्यास असेल किंवा इतर जी काही शिस्त असेल या संदर्भाने शाळेत नियम असतात. त्या सर्व नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं. हे तुम्ही अनुभवलेलं आहे. विविध स्पर्धांचेही नियम असतात. मग खेळांच्या विविध स्पर्धा असतील किंवा इतर कोणत्याही स्पर्धा घ्या, तर त्या स्पर्धेचे काही नियम ठरलेले आहेत. तुम्ही सर्वजण टीव्हीवर खेळ वगैरे पाहत असाल. क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा इतर खेळ असतील. ह्या सर्व खेळांचे नियम ठरलेले असतात आणि मग त्या नियमानुसारच तो खेळ चालत असतो. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. त्याप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालणार. कारण का ज्यावेळेस गावाचा आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की स्थानिक शासन म्हणजे स्थानिक गावापासून ते जिल्ह्यापर्यंतचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केलेला आहे. तर हे सर्व विशिष्ट कोणत्या ना कोणत्या नियमानुसार कारभार करत असतात. अगदी त्याच पद्धतीने आपल्या देशाचा कारभार, आपल्या राज्याचा कारभार चालत असतो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम हे मर्यादित स्वरूपाचे असतात. म्हणजे तेवढ्या क्षेत्रापुरतेच मर्यादित असतात. परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात. हे तुमच्या सहज लक्षात येईल. कारण का देशाची व्याप्ती, देशाचं जे काही भौगोलिक क्षेत्र आहे ते व्यापक आहे. म्हणून पूर्ण देशासाठीचे नियम त्यामध्ये असतात. आता या ठिकाणी एक चौकट दिलेली पाहिजे. ह्या सर्व जे काही ह्या पाठ्यपुस्तकामध्ये चौकटी येतात, ह्या चौकटीचा अभ्यास तुम्हाला स्वय अध्ययनासाठी करायचा आहे. तर समीर आणि वंदनाला पडलेले काही प्रश्न आहेत पहा आणि हे प्रश्न तुम्हाला पण सहज पडलेले असतील. देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात? ते नियम कोण तयार करते? त्यांचे पालन बंधनकारक असते का? तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण पुढील काळात चर्चा करणार आहोत आणि हा पाठ पूर्ण झाल्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली असतील. तर आपण सुरुवातीला संविधानाचा अर्थ समजून घेऊया. नेमकं संविधान कोणाला म्हणायचं, संविधान असतं काय, त्यामध्ये काय असतात वगैरे. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. साधी सरळ अशी संविधानाची व्याख्या आहे. म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत,
जे काही नियम आहेत ते एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत त्या ग्रंथाला संविधान असं म्हणतात. म्हणजे ही व्याख्या सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. देशाच्या कारभारासंबंधीच्या ज्या काही तरतुदी, जे काही नियम आहेत ते सर्व नियम एकत्रितपणे आणि सुसंगत सुसूत्रपणे ज्या काही ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत त्याला आपण संविधान असं म्हणतो. म्हणजे संविधानाचा अर्थ पाहिल्यानंतर आपण संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, संविधानाचं स्वरूप काय आहे या संदर्भाने पाहू. संविधानामध्ये जे काही तरतुदी असतात ते लिखित दस्तऐवज असतात. म्हणजे संविधानामध्ये जे काही नियम, जे काही कायदे तरतुदी असतात ते सर्व लिखित असतात. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. आपल्याला सर्वांना माहित आहे दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. त्याचं कारणही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपल्या संविधानाची जी काही अंमलबजावणी आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी झाली आणि तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. तर प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं कारणही तेच आहे की 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा, आपल्या देशाचा कारभार जनतेच्या हातात आला. म्हणजे कशा अर्थाने की आपण आपल्यातून, आपल्या जनतेतून जे काही लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या लोकप्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जातं. म्हणजे शासनकर्ते किंवा राज्यकर्ते आपल्या देशातीलच आपणच निवडून दिलेले असतात. म्हणून संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. म्हणजे आपण जे काही आपल्या भारताचं संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानानुसार आपल्या देशाचा, राज्याचा कारभार हे संविधानातील तरतुदीनुसारच राज्य कारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला जो काही कायदा आहे तो मूलभूत कायदा असतो. संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. जर तसं कोणत्या शासनाने करण्याचा प्रयत्न केला तर ते कायदे न्यायमंडळाकडून रद्द ठरू शकतात. आता हे न्यायमंडळ काय आहे याची पण आपण सविस्तर पुढील काळामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये संविधानात कोणकोणत्या तरतुदी आहेत आपण सुरुवातीलाच पाहिलेले की देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे काही आवश्यक नियम आहेत, जे काही आवश्यक कायदे आहेत या सर्वांचा लिखित स्वरूपामध्ये उल्लेख संविधानामध्ये आढळतो. मग त्याच्यामध्ये काही थोडक्यात तरतुदी पहा. उदाहरणामध्ये नागरिकत्व आहे. म्हणजे आपल्या भारत देशाचा नागरिक नेमकं कोणाला म्हणायचं त्या संदर्भाने नियम आहेत. नागरिकांचे हक्क, म्हणजे आपण एक देशाचा नागरिक म्हणून आपणाला कोणकोणते हक्क संविधानाने दिलेले आहेत, कोणकोणते अधिकार आहेत. हक्क आणि अधिकाराबरोबरच आपल्याला काही कर्तव्याचं सुद्धा पालन करावं लागतं संविधानानुसार. या सर्व गोष्टींची माहिती आपल्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध कसे आहेत, कसे असावेत, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, म्हणजे शासन कोणकोणत्या विषयावर कायदे नियम बनवू शकेल असे विषय. निवडणुका, ज्या काही आपण दर 5 वर्षांनी निवडणुका होते आणि आपण जे काही लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्यांच्याच माध्यमातून पुढे राज्याचं, देशाचं सरकार तयार होत असतं. मग ह्या ज्या काही निवडणुका आहेत ह्या निवडणुका घेण्याची पद्धत, निवडणुकीला मतदान कोण करेल किंवा उमेदवार म्हणून कोण उभं राहू शकेल या संदर्भाने सविस्तर असे नियम या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र. तुम्हाला माहिती आहे सर्वांना आपला भारत देश आणि भारत देशामध्ये जे काही घटक राज्य आहेत तर त्या घटक राज्यांचे अधिकार काही प्रमाणात वेगळे आहेत, देशाचे काही अधिकार वेगळे आहेत. मग या सर्वांची माहिती आपल्या या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेले आहे. म्हणजे जगामध्ये जे काही 200च्या जवळपास 196-97 देश आहेत सध्या अस्तित्वात, ह्या सर्व देशांनी जवळजवळ संविधानानुसार राज्यकारभार करण्याचं तत्व स्वीकारलेलं आहे. त्यामध्ये थोडाफार फरक असेल तो आपण पुढील घटकामध्ये पाहणार आहोत. कशा पद्धतीने वेगवेगळ्या देशामध्ये कारभारांच्या पद्धतीमध्ये फरक असतो किंवा वेगवेगळ्या विविधता असते याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. मग संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं
की संविधानाचं स्वरूप काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या देशाचं वेगवेगळं असू शकते. म्हणजे काही नियम वेगळे असू शकतात, काही कायदे वेगळे असू शकतात. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशामध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. म्हणून त्या संविधानाचं स्वरूप आपल्याला वेगळं असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक देशाचे संविधानाचं स्वरूप वेगळं असण्याचं कारण काय आहे? तर त्या देशाचा इतिहास, त्या देशातील समाज रचना, त्या देशातील संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत आपल्याला देशादेशामध्ये भिन्नता पाहायला मिळते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा सुद्धा भिन्न असू शकतात. त्या राष्ट्रांची उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. या सर्वांचा विचार करून त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते देश करत असतात. म्हणून आपल्या देशाने सुद्धा आपल्या देशातील ज्या काही रूढी परंपरा, समाजरचना, इतिहास या सर्वांचा विचार करून आपल्या देशांच्या गरजा, आपल्या देशांची उद्दिष्टे या सर्वांचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची राज्यघटना म्हणजे संविधानालाच राज्यघटना असेही म्हणतात, संविधानाची राज्यघटनेची निर्मिती केली. याची आपण अजून थोड्याफार प्रमाणामध्ये सविस्तर अशी ओळख पुढे करून घेऊ. त्यापूर्वी या ठिकाणी एक चौकट आहे पहा. अमेरिका व इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. तर तो कसा फरक आहे? उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले आणि ते लिखित आहे आणि त्यामध्ये केवळ 7 कलमांचा समावेश आहे. म्हणजे तुमच्या अधिकच्या ज्ञानासाठी हे लक्षात ठेवा, अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलम आहेत. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. जसं आपण पाहिलं अमेरिकेच्या संविधानामध्ये 7 कलम आहेत, म्हणजे थोडक्यात 7 नियम आहेत. तसेच आपल्या संविधानात किती कलम आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या देशामध्ये त्या देशाच्या समाजरचनेला अनुसरून, इतिहासाला अनुसरून संविधानाची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत रूढी परंपरेच्या स्वरूपात आढळतात, तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे किरकोळ किंवा थोडेसे काही लिखित नियम असू शकतात आहेत आणि जास्तीत जास्त जे काही इंग्लंडचा कारभार आहे तो अलिखित नियमावरच रूढी परंपरेच्या स्वरूपामध्येच कारभार चालवला जातो. आता या ठिकाणी 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून असं म्हटलेलं आहे. तर हा मॅग्ना कार्टा करार काय आहे याची पण आपण स्वतंत्र अशा व्हिडिओ तासिकेमध्ये चर्चा करूया. आपण थोडक्यात संविधान म्हणजे काय पाहिलं, संविधानाचं थोडक्यात स्वरूप पाहिलं, काही देशांची उदाहरणं घेतली आपण. अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 7 कलम आहेत, तर इंग्लंडचं संविधान हे अलिखित असं आहे हे पण पाहिलं. तर आता ह्या संविधानाची आवश्यकता कशी निर्माण झाली आणि आवश्यकता का आहे याची थोडक्यात चर्चा करू आपण. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे होत असतात. ते आपण पुढील मुद्द्यांच्या साहाय्याने आपण समजून घेऊ. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. म्हणजे लोकशाही पद्धतीने म्हणजे आपण जनतेच्या माध्यमातून जे काही लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकार किंवा शासन अस्तित्वात येत असतं आणि या शासनाला नियमांच्या चौकटीतच राहून राज्यकारभार करावा लागतो असं आपल्या संविधानाने, राज्यघटनेने बंधन आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे संविधानाची आवश्यकता काय आहे, तर शासनाला मिळालेल्या अधिकाराचा, सत्तेचा दुरुपयोग करून लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी संविधानाच्या माध्यमातून घेतली जाते. आणि जर का अन्याय होत असेल, सरकार चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यावर सुद्धा उपाय संविधानामध्ये सुचवलेले आहेत न्यायमंडळाच्या माध्यमातून. न्यायमंडळाची आपण स्वतंत्ररित्या चर्चा करणार आहोत.
त्यानंतर आहे संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. म्हणजे मी सुरुवातीलाच आपण पाहिलेलं की संविधानामध्ये आपल्या भारत देशाचा नागरिक म्हणून आपणाला कोणकोणते हक्क प्राप्त आहेत, कोणकोणते अधिकार आहेत आणि त्याबरोबरच कोणकोणत्या कर्तव्यांचा समावेश होतो. या सर्वांचा उल्लेख संविधानामध्ये आहे. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. कशामुळे? संविधान असल्यामुळे, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्यामुळे नागरिकांचे जे काही हक्क, अधिकार, स्वातंत्र्य हे सर्व सुरक्षित राहते. आणि जर हे हक्क, स्वातंत्र्य, अधिकार शासनाकडून हिरावून घेत असतील तर त्यांना आपणाला न्याय मंडळाच्या माध्यमातून आपणाला संरक्षण मिळते, संरक्षण प्राप्त होते किंवा आपणाला त्या ठिकाणी दाद मागता येते. म्हणून संविधानाची आवश्यकता आहे. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजे एखादं सरकार, एखादं शासन अस्तित्वात आलं आणि त्यांना वाटलं की आपणाला वाटेल तसं आपण वागू शकू, वाटेल त्या पद्धतीने आपण करू शकू, तर ते तसं शक्य नाही. म्हणजे सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. कोणत्या ठिकाणी? कायद्याच्या राज्यामध्ये. मग आपलं राज्य असेल, देश असेल, हे सगळं कायद्याचं राज्य आहे. या ठिकाणी कायद्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे संविधानानुसार. म्हणून अशा कायद्याचे राज्य प्रस्थापित केलेल्या राज्यामध्ये, देशामध्ये सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. त्या ठिकाणी सर्व काही जे आहे ते नियमानुसार करावं लागतं. अशा पद्धतीने हे सर्व संविधानाचे उपयोग आहेत, फायदे आहेत. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. ज्यावेळेस कोणतंही शासन अस्तित्वात येतं, ते ज्यावेळेस संविधानानुसार राज्यकारभार होत म्हणजे करतं आणि मग हे सर्व समाज म्हणून आपण पाहत असतो. मग आपल्या सारख्या सामान्य व्यक्तींच्या मनामध्ये शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात आणि सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. म्हणजे एक शासन म्हणून कारभार करत असताना शासनाच्या कारभारावर माणसांच्या मनात ज्यावेळेस विश्वास वाढतो, त्या विश्वासाने माणसांच्या वाढत्या सहभागामुळे म्हणजे त्या विश्वासाने माणसांचा सहभाग वाढतो, निवडणुकामध्ये असतील किंवा इतर बाबीमध्ये. आणि या सहभागामुळे आपली जी काही लोकशाही आहे, जी काही शासन पद्धती आहे ती मजबूत होते. संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असते. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. आपण सुरुवातीलाच पाहिलेले की हक्क, अधिकार याबरोबरच कर्तव्यांचा सुद्धा उल्लेख आहे. त्या कर्तव्यांच्या उल्लेखामुळे संविधानात म्हणजे काही कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. म्हणजे ह्या सर्व अनेक मुद्द्याला अनुसरून आपल्या संविधानांचे फायदे म्हणा किंवा संविधानांची आवश्यकता असते आणि त्यानुसार जे काही आपलं समाज जीवन आहे ते अतिशय सुरक्षित अशा पद्धतीनं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. आपण सुरुवातीला संविधान म्हणजे काय आणि संविधानाची आवश्यकता पाहिलेली आहे. आता संविधान निर्मिती कशा पद्धतीने झाली त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण पाहूया. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झालेली आहे. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि ती समिती म्हणजे संविधान सभा म्हणून ओळखली जाते. म्हणजे थोडक्यात पार्श्वभूमी काय आहे? आपल्या भारताचं संविधान तयार करण्याच्या कामाला 1946 पासूनच सुरुवात झालेली आहे. आणि मग ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटिशांकडून जाहीर करण्यात आलं, त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जे काही नेते होते त्या सर्वांचं म्हणणं काय होतं, सर्वांचा आग्रह काय होता, तर भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसारच चालेल, असा पद्धतीचा आग्रह त्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी म्हणजे भारतीय नेत्यांनी मांडला. आणि मग त्यानुसार भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचं ठरलं. आणि मग ती समिती म्हणजे संविधान सभा होय. मग या संविधान सभेमध्ये कोण कोण होते?
संविधान सभेमध्ये कशा पद्धतीनं कामकाज झालं याची चर्चा आपण करूया. आता ही जी काही संविधान सभा होती, तर ही संविधान सभेचं मुख्य काम काय होतं, तर भारताचं संविधान तयार करणे. आपण सुरुवातीला पाहिलं की वेगवेगळ्या देशांच्या संविधानामध्ये फरक आहे, वेगळेपण आहे. तर का, तर त्या त्या देशाचा इतिहास असेल, त्या त्या देशातील सांस्कृतिक परंपरा असतील किंवा त्या त्या देशातील गरजा असतील, याला अनुसरून त्या त्या देशाचे संविधान तयार होत असते. आणि मग भारताचं संविधान सुद्धा आपल्या भारताचा इतिहास, भारताची उद्दिष्टे किंवा भारताची ज्या काही गरजा असतील, ज्या काही सांस्कृतिक पार्श्वभूमी असतील, या सर्वाला अनुसरून आपल्या भारताचं संविधान तयार करण्यात आलं. तर ही जी संविधान सभा होती त्याची थोडक्यात माहिती. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, हे सर्वांना माहिती आहे. आणि त्याच दिवशी भारतातून पाकिस्तान या देशाची सुद्धा निर्मिती झाली, हे सुद्धा आपणाला सर्वांना माहिती आहे. तत्पूर्वी भारतावर इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे अनेक प्रांत, जे काही प्रदेशांचं विभागणी केली होती, असे विभाग पाडले होते. या प्रांतामधील राज्यकारभार तेथील लोकप्रतिनिधी मार्फत चालवला जात होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा काही प्रांतामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी मार्फत त्या त्या प्रांताचा कारभार चालवला जात होता. प्रांत म्हणजे थोडक्यात आत्ताची राज्य म्हणूया आपण, म्हणजे त्या काळामध्ये राज्य म्हणण्याऐवजी त्यांना प्रांत असं म्हटलं जायचं. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. म्हणजे काही प्रांत होते तर काही स्वतंत्र राज्य अस्तित्वात होती आणि त्या त्या राज्यामध्ये स्थानिक राज्ये त्या ठिकाणी कार्यरत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. मग ही जी संविधान सभा तयार झाली आपल्या भारत देशाचं संविधान तयार करण्याची, ह्या संविधान सभेमध्ये जी काही वर उल्लेख केलेली मुंबई, मद्रास, बंगाल ही प्रांत होती, त्या प्रांताचे आणि जी काही स्थानिक राजांकडून जे काही राज्यकारभार केले जायचे ते जे काही संस्थानिक होते, प्रांताचे आणि संस्थानांचे प्रतिनिधी मिळून ही आपल्या भारत देशाची संविधान सभा तयार झाली. आणि ह्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या ठिकाणी चित्र पाहत आहे तुम्ही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे काही आपण प्रांत आणि संस्थान पाहिले, प्रांत आणि संस्थान ह्या सर्वांचे मिळून संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते, लक्षात ठेवायचंय. आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभा म्हणजे काय? भारताचे संविधान तयार करण्यासाठी जी काही एक समिती स्थापन केली होती, त्या समितीलाच आपण संविधान सभा असे म्हणतो. आणि या संविधान सभेमध्ये कोणकोणते सदस्य होते? तर भारतामध्ये अस्तित्वात असणारे प्रांत आणि संस्थान यांचे प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून ह्या संविधान सभेमध्ये निवडले गेले. आणि मग ह्या संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य निवडले गेले आणि ह्या 299 सदस्यांच्या मार्फत भारताच्या संविधानाची निर्मिती झाली. त्यानंतर संविधान सभा स्थापन झाली, त्याचे अध्यक्ष निवडले गेले, त्याच्यामधील जे काही सदस्य आहे हे सर्व तयार झाले. आता प्रत्यक्ष संविधानाच्या निर्मितीला सुरुवात करायची, निर्मिती करायची या संदर्भाने चर्चा झाली. त्यावेळेस संविधानचं प्रत्यक्ष कामकाज करण्यासाठी संविधान सभेअंतर्गत एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. कशाची? मसुदा समिती. लक्षात ठेवायचे, मसुदा समिती म्हणजे थोडक्यात संविधान तयार करणे, त्याचे प्रारंभिक स्वरूप प्रारूप तयार करून संविधान सभेपुढे मांडणे आणि मग संविधान सभेमध्ये त्यावर चर्चा वगैरे होऊन जो काही बदल असेल, आवश्यकता असेल आपल्या देशाची, या सर्व मुद्द्याला अनुसरून त्यामध्ये बदल करणे, या दृष्टीने मसुदा समितीची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थानं आपलं भारताचं संविधान ह्या मसुदा समितीनेच तयार केलेलं आहे. आणि ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारताचं संविधान तयार केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निष्णांत असे कायदे पंडित होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास करून, चिंतन करून आपल्या संविधानाचा मसुदा तयार केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला आणि त्यावर मग त्या प्रत्येक कलमावर चर्चा झाली. अनेक सदस्याकडून अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे जनक असे म्हणतो. हा एक मुद्दा या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे की आपल्या भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली. म्हणजे त्यामध्ये ज्या काही आवश्यक गरजेनुसारच्या दुरुस्त्या असतील ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर अंतिम संविधान तयार झालं, तेव्हा मग संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. ही पण तारीख सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आपल्या संविधानाचा स्वीकार आपल्या संविधान सभेने कधी केला? 26 नोव्हेंबर 1949. आपण परिपाठामध्ये जी काही संविधानाची उद्देशिका म्हणत असतो त्यामध्ये सुद्धा या तारखेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला संविधान सभेने. म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवायचे, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर. त्याचं कारण पण लक्षात ठेवायचंय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारताच्या संविधानाचा स्वीकार केला. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केल्यामुळे त्या दिवसाची आठवण म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान म्हणून पूर्ण देशामध्ये आपण साजरा करत असतो. यानंतरची दुसरी महत्वाची तारीख आहे पहा, 26 जानेवारी 1950. म्हणजे खऱ्या अर्थानं जे काही संविधान सभेने आपल्या देशाचं संविधान बनवलं त्या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तो दिवस आहे 26 जानेवारी 1950. म्हणून आपण म्हणजे या दिवशी संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. निवडणुकीच्या माध्यमातून देशाचे जे काही प्रमुख आहेत यांची निर्मिती ह्या संविधानानुसार झाली आणि म्हणून म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य नागरिक मतदान करून आपल्यातूनच लोकप्रतिनिधी निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचं सरकार स्थापन करण्यास सुरुवात झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. 26 जानेवारी 1950 पासून. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. का करतो? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक चौकटी आहेत पहा. ह्या चौकटी सर्व तुम्हाला समय अध्ययनासाठी उपयोगी आहेत. सर्वांनी यांचं वाचन करायचं आहे. थोडक्यामध्ये आपण पाहू. संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार व तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. आपलं संविधान पूर्ण तयार होण्यासाठी किती काळ लागला पहा? 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी आपल्या भारताचं संविधान तयार करण्यासाठी लागलेला आहे. आणि मग ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधानाचा स्वीकार केला संविधान सभेने, त्यावेळेस त्या मूळ संविधानामध्ये 22 भाग, 295 कलमे आणि 8 परिशिष्टे होते. आज यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर देशाची आवश्यकता, जे काही अनेक बदल झाले, देशांच्या गरजामध्ये बदल झाला असेल,